नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत चकवा. लेखक विद्याधर पुंडलिक आणि कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट. चकवा. ऐकूया. मोठी चमत्कारिक आणि लहरी मुलगी. गेल्या महिन्यात तिच्या घरात तिच्या चुलत घरातल्या एका भावाचं लग्न होतं. माझीही दोन्ही बाजूंनी अशी तशी ओळख निघाली म्हणून मीही त्या कार्याला गेलो. आता कार्य ते कितीही मंगल असलं आणि आपलंच समजलं तरी मंडपात स्वयंसेवक म्हणून वावरण्याचं माझं वय आहे का? पण नाही, कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून तिच्यासाठी हा बाणाही मी पत्करला. आणि त्या दिवशी मी काय करायचं ठेवलं, सगळं केलं. गोटे वाटा वाटले, फुले वाटा वाटली, दोन्ही ताटं एकाच हातात घेऊन दुसऱ्या हाताने अत्तर लावलं. बाबूरावांना म्हणजे जावई बापूंना कधी चुना तर कधी सिगारेट्स आणून देण्यासारखी अपमानास्पद कामंही मी केली. पुरुष बायकांच्या पंक्ती होईतो एक दोन किरकिऱ्या मुलांना मांडीवर जोजवलं सुद्धा. आणि शेवटी तर वरातीच्या रात्री रस्त्याच्या कोपऱ्यावर जवळजवळ 50 पाऊंडचे नारळ मी मोठ्या आवेशाने फोडला. या 1-2 दिवसात मी इतका काही हसतमुख, मनमोकळा आणि कार्यतत्पर झालो की वऱ्हाडी मंडळींपैकी 1-2 विचित्र गैरसमज झाला. ते मला राजाभाऊ म्हणू लागले आणि त्यानंतर राजाभाऊ या प्रशस्त, गरगरीत आणि प्रेमळ नावानेच बाकीचे सगळे मला चक्क हाका मारू लागले. पण या जीवापाड केलेल्या कष्टांचं तिला काही होतं का? नाव सोडा. फक्त मांडव परतण्याच्या वेळेला माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, तुम्हाला बाकी खूप कष्ट पडले हो. अशा वेळी चालायचंच. आणि कष्ट कसले त्यात? कार्य म्हणजे 4-2 माणसांचे हात लागायलाच पाहिजे. त्यात माझा एक. असले सामाजिक सेवकाला शोभणारे 4 थातूर औपचारिक शब्द बोलायची चाल आहे. पण मी असं काहीच केलं नाही. तिच्या नजरेला नजर देऊन बेफिकीरपणा व्यक्त करणं मला अजून जमत नाही आहे. त्यामुळे खास कार्यासाठी आणलेली माझी रेशमी टोपी भुवयांपर्यंत ओढून मी माझा बेफिकीरपणा व्यक्त केला आणि म्हटलं, खरंय. आणि खिशातून विड्याची वाळकी पानं, गुलाली अक्षता, अख्ख्या आणि कातरलेल्या सुपाऱ्या, पेढ्यांचे चुरगळलेले रंगीबेरंगी कागद इत्यादी माल काहीसं चिडून मी रस्त्यावर रिकामा करत सुटलो. राजाभाऊ, तुम्ही स्काउटमध्ये होता का हो कधी? अय्या, होता काय म्हणते मी. असालच तुम्ही, हो की नाही? नाही बुवा. का? मी काहीसं दचकून विचारलं. नाही, पण खरं म्हणजे ना, तुम्ही स्काउटमध्ये जायला पाहिजे. हो का? का बरं? नाही, तसं काही नाही. पण एखाद्या तरुणाचं इतकं सात्विक, परोपकारी वळण म्हणजे नाही, ते आमच्या कुलपरंपरेतच आहे. असं बघा, कुळाकुळांच्याही काही परंपरा असतात आणि त्या पाळाव्या लागतात. यावर ती हसली आणि निघून गेली. आता तिच्या ह्या बोलण्यात खवचटपणा असला तरी एक मोकळेपणा होता की नाही? होता की नाही? पण हा मोकळेपणा गृहीत धरून नंतरचे काही दिवस मी तिच्याशी वागायला गेलो तर हिचा अपरामुख दळा फुललेला. कधी रस्त्यात भेटली तर बघे, हसेही, पण ओठांची शान दिसेल न दिसेल एवढीच. बहुधा ओठ दाबलेले ठेवायची. नजर समोर म्हणजे किती? अगदी नाकासमोर. आणि चाल पार्लमेंटच्या अधिवेशनाचं उद्घाटन करायला निघालेल्या व्हिक्टोरिया राणीसारखी. मग मीच त्या नाकासमोरच्या सरळ रेषेत घुसे. ती रेषा आडवी तिडवी पुसून टाके. अशा वेळेला ती थांबे, थंडपणे विचारी,
काही विशेष? आणि पुन्हा नाकाच्या रेषेत चालू लागे. एकूण जाळं विणायला जावं तर अर्धे अधिक धागे हाती लागत नव्हते. गळ लावून टाकावा तर तिची दृष्टी खोल पाण्याकडे होती, पण पाय पाण्यात येत नव्हते. बरं, हा भूलभुलैयाचा खेळ सोडून द्यावा तर हे रिंगण ती सोडत नव्हती. कारण मी रस्त्यात दिसलो की मला भेटण्यासाठी कधीकधी ती आपणहून थांबे. बायकांच्या जातीप्रमाणे कारण नसताना तल्लख हसे. आता काल आमच्या घरात मी ना कवठाची चटणी वाटली, परवा कुसमी भेटली आणि काय बाई मज्जा आली. असल्या सोप्या वर्णनपर वाक्यामध्ये हसण्याजोगं काही आहे का? आहे काही हसण्याजोगं? पण ती हसे आणि मग अडल्या प्रियकराप्रमाणे मीही हसे. सर्वात कहर म्हणजे तिचा आवडता विषय एक वेगळाच होता. तिचा मुंबईच्या बहिणीचा मुलगा बंजा. तो इतका गुंड आहे म्हणून सांगू, नुकताच 4थीत जाऊ लागलाय आणि दिसतो तर इतका गोट्या की कुणालाही त्याचे गाल कुस्करावेसे वाटतील. हे तिचं नेहमीचं पालुपद असे. आणि एकदा दाखवीन हा तुम्हाला तो गुंड, हा तिचा शेवट असे. अखेर न राहून परवा तिने असं म्हटल्यावर मी नम्रपणे विचारलं, मीही कमी गुंड आहे का? यावर तोंड फिरवून ती जी गुस्स्यात गेली ती मला गेल्या 3-4 दिवसात नेहमीच्या मार्गावर दिसलीच नाही. म्हणून त्या दिवशी सकाळी ती मला दिसल्याबरोबर मला बरं वाटलं. शहरातल्या माझ्या भावाच्या मुलाला घेऊन मीही फिरायला निघालो होतो. मी बागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला बससाठी वळणार तोच त्या रस्त्यावर ती दिसली. तिच्याबरोबर तिच्या हातावर लोंबकळणारा, कधी वाटेतल्या मोटारीत डोकावून पाहणारा आणि मुख्य म्हणजे चोळीच्या कापडाचा बुश्चट घातलेला 7-8 वर्षांचा पोरगा. हाच तो सुप्रसिद्ध मुंबईकर बंजा असला पाहिजे हे मी चटकन ओळखलं. काय करावं आणि तिला कसं गाठावं याचा मी विचार करू लागलो. तोच माझं बोट धरलेला मिलिंदा एकदम रडू लागला. तेव्हा त्याला पळवत मी एकदम झपाझप पावलं टाकली. तिच्याजवळ आलो आणि संतापाने तिच्याकडे बोट दाखवत म्हटलं, 1000 वेळेला तुला सांगितलं की ही तुझी विमल मावशी नाही, पण तुझा हट्ट काही केला जात नाही. का पटत नाही तुला मोठ्या माणसांचं? बघ आता नीट बघ, आहे का मावशी ही? आहे का? मला एकदम आलेला पाहून ती थोडीशी दचकली, चकित झाली. मग एकदम गंभीर होऊन म्हणाली, नात्याचा घोटाळा तुमच्या डोक्यात अगोदरच खूप आहे. त्या निष्पाप पोराच्या डोक्यात कशाला घुसवता येते? ये रे तू आपला माझ्याकडे. हे बोलणं उघडपणे मिलिंदालाच उद्देशून असल्यामुळे मी मिलिंदला पुढं केलं. तिने त्याचा हात झोल्यासारखा हलवून नाव विचारलं आणि बंजाचे आणि त्याचे हात जुळवून हसत म्हटलं, हा तुझा दादा चला पुढे चला आता. तेवढ्यात माझ्यावर झालेल्या आरोपाची मला आठवण झाली आणि मी जोरात म्हटलं, माझा नाही नात्याचा घोटाळा होत कधी. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या अभ्यासात रक्तबंधाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहीत नाही. अहो, एखाद्या वंशवृक्षाची 6 8 पाळंमुळं ध्यानात ठेवावी लागतात आम्हाला. या रक्तबंधाचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व तर तुम्हाला नक्कीच माहीत नसणार. थांबा, आता सांगतोच मी तुम्हाला. मी उत्साहाने सुरुवात केली. नको. ती घाबरून ओरडली. नको काय? राज्यसंस्थेच्या विकासात रक्तबंधानं केवढं मोठं कार्य केलं आहे याची माणसाला थोडीसुद्धा कल्पना असू नये. याचा अर्थ काय? मी दटावून विचारलं. नाही, मी अगदी ऐकणार नाही ती निश्चयाने म्हणाली आणि आपली सरळ पुढे चालू लागली. तिने असं केल्यावर माझा अगदी नाईलाज झाला.
एव्हाना मिलिंदने बंजाचं बोट सोडलं होतं आणि दोघेही हळूहळू स्वतंत्रपणे चालले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीतील करणे वाजवून बंजाने एक दोघा ड्रायव्हरांना घाबरं उभं केलं होतं. आणि अशीही एक मजा असते या विचारात गढून मिलिंद चालला होता. म्हणून की काय, स्वारीने आपले हात पाठीमागे गुंतवले होते. त्या छोट्या तत्त्वज्ञाकडे पाहून आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आम्हाला नकळत हसू आलं. नाहीतरी माझा हा पुतण्या ना एखाद्या चिनी तत्त्ववेत्त्यासारखाच आहे. नक्ट नाक, मिचमिचे डोळे आणि गंभीर मुद्रा. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावाची, सुखदुःखाची रेषा चटकन उमटत नाही. म्हणून आमच्या घरात मी त्याला कॉन्फ्युशियस असं म्हणतो. सहसा स्वारी अबोल असते, कुणाच्या तक्रारी सांगत नाही, मात्र मधूनच काय बोलेल ना ते काही सांगत नाही. आत्तासुद्धा तो थबकला. त्याने आपलं डोकं खाजवलं आणि आपला एक हात खिशात हलवत माझ्याकडे बघत तो म्हणाला, काकाने मगाशी काय केलं सांगू? मी घाबरलो. गयावया करणं तर शक्यच नव्हतं. म्हणून प्रेमळपणे दरडावून म्हटलं, हं मिलिंदा, काहीही बोलायचं नाही. तुमच्या आमच्यातली कर्र गंमत आहे ती, का? माझा आवाज ऐकून सॉरी जरा विचारात पडले. म्हणजे तोंडात बोट घालून तेच सावू लागली. तेवढ्यात तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवत प्रेमळ आश्वासक स्वरात म्हटलं, सांग रे तू मिलिंदा, मी आहे ना इथे, काही घाबरू नकोस. मी धडधडत्या मनाने त्याच्या बोटाकडे पाहिलं. ते बोट जेव्हा तोंडातून निघालं तेव्हा म्हटलं, हुश, आटपलं. ह्याचा विचार ठाम झाला. अखेर माझा दगलबाज पुतण्या ते रहस्य सांगू लागला. बरं का काकाने ना मला जोरात चिमटा घेतला. मी म्हणत होतो की आपण बसमध्ये जाऊया. आणि झटकन विषांतर करत तो म्हणाला, बस किती चांगली असते की नाही. देव पावला. मी तोच धागा पकडून म्हटलं, तर चांगली म्हणजे किती चांगली असते. साऱ्या जगात बससारखी चांगली गोष्ट नाही. तांबडी तो पांढरा कंडक्टर. मग आम्ही मिलिंदला एक आणा देतो. मग मिलिंद तो ऐटीत घेतो. मी एका लईत खुलवून बोलू लागलो. पण तेवढ्यात त्याचे डोळे माझ्याकडून तिच्याकडे वळले आणि तो सांगू लागला, काका म्हणाले आपल्या पिशवीतल्या 4-5 गोळ्या त्याच्या हातावर ठेवत तिने चिकाटीने विचारले, काय म्हणाले? लाचेचा तो पकाणा घेताना त्या पोरालाही लाच घेण्यामागची गंभीर नैतिक जबाबदारी कळली. त्यावेळेला अजिबात विषयांतर न करता त्याने सांगून टाकलं. ते म्हणाले, गाढवा, आपल्याला तुझ्याकडे जायचंय. मी ऐकलं नाही तर असा चिमटा घेतला बघा. अगं आई गो. हा तिचा सहानुभूतीचा सूर मला अस्पष्ट ऐकू आला, कारण यावेळेला मी आकाशाकडे पाहत होतो. आकाशात आज काय विलासी ढग आले होते. हातावर हात आपटत मी म्हणालो, काय गंमत आहे पहा. रोज आकाश पाहतो आपण, पण काय नाही काय. तिची जबाब मागणारी नजर वळताच माझा आवाज एकदम घरंगळत गेला आणि पाय घसरून पडलेल्या माणसाप्रमाणे मी ओशाळ खिलाडूपणाने हसलो. माझ्या हसण्याने तिच्या ओठांची कडवी रेषाही विलग झाली आणि आम्ही दोघेही हसू लागलो. तेवढ्यात जवळपास कोणतीही मोटार न दिसल्यामुळे बंजा माझ्याकडे आला. मला विचारू लागला, अहो पुणेवाले, तुमच्या पुण्याच्या बागेत सिंहवाघ आहेत ना? मी मान डोलावली. मग आमच्या राणीच्या बागेतल्या वाघाची तुमच्या बागेतल्या सिंहाशी जर लढाई झाली तर कोण मारेल? कोण मारेल?
लोकमान्य टिळक, केसरी, स्वयमेव मृगेंद्रता इत्यादी शब्द ज्ञानावर विसंबून मी म्हटलं, अर्थात सिंह. हॅट, पुण्याचा सिंह मरेल, कारण वाघा सिंहांची लढाई झाली तर वाघ जिंकतो आणि सिंह हरतो. कशावरून? तुम्हाला माहिती आहे का, असा जो आमच्या शाळेचा फळा आहे ना, त्यावर लिहिलेलं होतं एकदा, त्याने खुलासा केला. आणि पुण्याच्या हत्ती आणि मुंबईच्या वाघात झुंज झाली तर कुणाचा वडा होईल? यावेळेला वाघ जिंकणार हे उत्तर बरोबर होतं हे उघड आहे, पण काही वेळात खरं उत्तर आपल्या उत्तराच्या अगदी बरोबर उलटं असतं आणि तेच अचूक ठरतं. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. म्हणून सरळ उलटा हिशोब करून मी बोलून गेलो, अर्थात वाघाचा वडा होणार. हॅट, तुमचाच वडा झाला. पुन्हा आमचा मुंबईचा वाघच जिंकेल. मी हटवारीपणाने म्हटलं, वाघ कसा जिंकेल? आमचा पुण्याचा हत्ती तुमच्या मुंबईच्या वाघाला सोंडेत घेईल आणि बुक्कन त्याला कुठच्या कुठे फेकून देईल. हॅट, आमचा वाघमुळे मागून हल्ला करणार आहे. मग तुमच्या पुण्याचा हत्ती काय करणार? आता कुठे लवकर मागे फिरता येतं? तो किती ढोला असतो, तो कसा मागे फिरणार? मी निरुत्तर झालो. आता मला त्याच्या प्रश्नाची जरा भीती वाटू लागली होती. त्यामुळे मी आता निराळाच काहीतरी प्रश्न काढणार. तो मावशी भाच्यांची डोळ्यांची कसली तरी मिचकावणी झाली आणि तिकडून आणखीन एक प्रश्न थडकला. आता एक यॉर्क टाकतो बरं का? सांगा, आकाश निळं का असतं? मी यावेळेला घाई केली नाही. 2-3 मिनटं शांतपणे विचार केला आणि बाजू उलटवण्याच्या इराद्याने म्हटलं, आकाश म्हणजे समुद्राचा आरसा. समुद्र निळा म्हणून आकाश निळं. माझं हे उत्तर ऐकून मावशी भाचे अगदी चूप बसले. मी 1-2दा खाकरलो आणि उगाचच कॉलर ताठ केली. तेवढ्यात तिचे डोळे चमकले आणि ती शांतपणे म्हणाली, नाही, पण समुद्र निळा का हा प्रश्न उरतोच ना. आरसा तरी निळाच का? हो 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 मावशी, अगदी गुगली टाकलास. बंजा टाळ्या पिटत म्हणाला. माझा तोल काहीसा सुटला. मी काहीसं चिडून म्हटलं, आमच्याजवळ नाही उत्तर, तुम्ही तरी सांगा. सांगा सांगा. ते दोघे एकदम गप्प बसले. विशेषतः ती गडबडली म्हणून मला आणखीनच चेव आला. म्हटलं, आता का हो, सांगा सांगा ना. ओहो मुंबईवाले, ओ मुंबईवाले. बंजा खुदकन हसला. टुणकन उडी मारून म्हणाला, त्यात काय आहे, आकाश तांबडं नसतं म्हणून निळं असतं. मावशी, कसा होता यॉर्क आमचा? इतके मूर्ख पण सापेक्षतावादी रोखठोक उत्तर आपल्याला आधीच सुचू नये ह्याची मला चुटपुट वाटली. पण आता काय? तिने मात्र अपार कौतुकाने आपल्या भाच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि माझ्याकडे कीव येऊन पाहिलं. तुमचं सामान्य ज्ञान एकंदरीत कच्चंच दिसतंय. निदान रक्तबंधाच्या ज्ञाना एवढं पक्क दिसत नाही आहे. मी हा टोला सहन केला. वरकरणी म्हटलं, नाही, तसं वाईट नाही आहे हो, पण IASच्या दिशेने मी अजून विचार केला नाही ना, त्यामुळे तो भाग मी तसाच ठेवला आहे. तेवढ्यात बंजाने पुन्हा तोंड उघडलं. आता आणखीन फजिती नको बाबा, म्हणून मी मोठ्या लोकांचा नेहमीचा मार्ग अनुसरला. म्हणजे त्याला गप्प बसवण्यासाठी त्याच्या गालाचा रबरी फुगा पिळत शाबासकी दिली. वाह, हुशार आहेस पोरा. काका, तुम्ही बोबडं का बोलता? कॉन्फ्युशियसने मध्येच रस्त्यात डोकं वाकवून विचारलं. बोबडं? बोबडं कुठे बोलतो? मी गोंधळून विचारलं. मग हुशार का म्हणालात? मग काय म्हणायचं असतं? हुशाल म्हणायचं असतं.
हुशार नाही, आई बाबा हुशारच म्हणतात. आणि स्वारी पुन्हा हात पाठीमागे अडकवून पुढे चालू लागली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं. मी म्हटलं, आमचा एक मित्र म्हणतो की लहान मुलं खरं म्हणजे अशुद्ध आणि बोबडं बोलतच नाहीत, आपण त्यांना बोबडं बोलायला शिकवतो. वास्तविक मुलांच्या भाषा विकासाच्या दृष्टीने हा मुद्दा फार महत्त्वाचा होता. पण यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. उलट ती मुद्दामच तिच्या नेहमीच्या लकबीप्रमाणे अकारण गंभीर झाली आणि बंजाला म्हणाली, बंजा, तू या बाजूला ये बरं, आपल्या मिलींचा हात धरायला. त्या गरीब पोराची आणि माझी फारकत करण्याचा तिचा हा कावा माझ्या चटकन ध्यानात आला. तो कसा उधळून लावावा याचा मी विचार करणार, तो बंजाच मला बिलगून माझा हात धरून म्हणाला, मी नाही येत जा. यावर तिने बरीच गयावया केली. आईस्क्रीम, स्कूटर, रंगाची पेटी अशी प्रलोभनं पुढे केली. पण या प्रत्येक प्रलोभनाबरोबर माझ्या हातावरचं त्याचं बोट घट्टच होत गेलं. हॅट, मी नाही येणार. काल मला अभ्यासाला बसवलोस नाही का तू? मुंबईहून सुट्टीत आलो तरी आमच्या कपाळी आपला अभ्यास आणि अभ्यास. त्याने कपाळावर पंजा आपटत म्हटलं, अभ्यास? अरे, म्हणजे कितवीत आहेस तू? मी मध्येच तोंडावर हात ठेवून विचारलं. चौथीत. वा, एवढ्या लहान मुलावर अभ्यासाचा सुट्टीत सुद्धा एवढा जुलूम? मी वर विशेष जोर दिला. प्रत्यक्ष छत्रपतीशी बेईमानी या वाक्यावर वर जोर देणाऱ्या ऐतिहासिक नाटकातील नटाप्रमाणे. छे छे, तू काही म्हण, पण तुझी मावशी ना वाईटच. भाच्याने आपल्या मावशीकडे पाहिलं, तिच्या मोठ्या डोळ्यांकडे पाहिलं आणि ओठावर दात दाबत म्हटलं, नुसती वाईट नाही, अगदी 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 वाईट वाईट आहे. लावसट मेला, मगाशी इकडून टाळ्या दिल्या आणि आता तिकडून वाईट म्हणतोय मला. ती पोरकट संतापाने म्हणाली, हॅट, तू वाईटच आहेस. टच्या खाली आमचे 10 ट, वाईट ट ट ट. बंजाने आपली 10 बोटं मोजून खडखडीत दसकडी म्हटली. तिचा तोल फारच गेला. आणखीनच पोरकट होऊन ती एकदम चिडून म्हणाली, तुमचे 10 तर आमचे 100 ट. त्यावर आमचा 1 ट. मी शांतपणे म्हटलं. त्यावर आमचं 1 पूज्य. तीही एका अभावित ईर्षेने म्हणाली. पण त्यावर पुन्हा आमचा 1 ट आहेच. मी अजिबात आवेश न आणता पूर्वी इतक्याच शांतपणे म्हटलं. गेलेला तोल चटकन सावरून ती थांबली. मी पण थांबलो आणि एका क्षणात आम्हाला पुन्हा हसू फुटलं. पण हे क्षणभरच. माझं हसं थांबलं आणि मी गंभीर होऊन मान खाली घालून चालू लागलो. का हो, एवढे गंभीर कशाने झालात? तिने विचारलं. नाही, मी त्याच गांभीर्याने उत्तर दिलं. या पोराची माझ्यावरची अभंग निष्ठा पाहून घैवरल्यासारखं झालं आहे मला. मनात आलं, काय योग आहे पहा. कोण कुठलं हे मुंबईचं पोर. तो कुठून आला, मी कुठून आलो, तुम्ही कुठून आलात. एका क्षणाची ओळख ती काय रे. आणि मग बंजाचे हात हलवून त्याचा गालगुच्चा घेत मी कातर आवाजात म्हटलं, पूर्वजन्मीचे काही लागेबंधे आहेत काय रे गुलामा? लागेबंधे आहेत? उगीच काहीतरी बडबडू नका हो तुम्ही. माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही आहे, सांगून ठेवते मी. ठीक आहे, ठीक आहे. दोघांचाही असला पाहिजे असं नाही आहे. एकाच असला तरी चालतो. नारळ नसेल तर सुपारीही चालते असं सांगणाऱ्या भिक्षुकाच्या युक्तिवादाने मी म्हटलं. फार वाहवत चाललाय महाराज. निराशा होईल बरं का मागून, ती गंभीरपणे म्हणाली. चालता चालता एव्हाना बाग आली होती.
कन्फ्युशियसला पक्षी बघायचे होते, तर बंजाला वाघ आणि सिंह. अखेर बंजाला दादाच्या मोठेपणाचा आणि शहाणपणाचा मान देत आम्ही पक्षी विभागाकडे पळालो. एका मोठ्या जाळीच्या पिंजऱ्यातील अनेक भागात निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी चिवचिवत होते. तऱ्हेतऱ्हेचे पोपट, काकाकुवा, रॉबिन्स, साळुंक्या, पिसाऱ्यांची कबुतरं, पांढरे मोर, तांबड्या, जांभळ्या, हिरव्या, पोपटी, तपकिरी, अनेक मखमली रंगाचे आणि छटांचे गडद आणि सौम्य लवलवते ठिपके या दांडीवरून त्या दांडीवर उधळले जात होते. निरनिराळ्या रंगांच्या वेली, वेलबुट्ट्या आणि नाना तऱ्हेच्या वेलांट्या आणि वळसे हवेत क्षणात निर्माण होत होते आणि क्षणात नाहीसे होत होते. आणि या एका लहानशा चौकोनात रंग आणि आवाज एकमेकात इतके मिसळले की आवाज कुठला आणि रंग कुठला हे काहीच कळत नव्हतं. वाटत होतं की अनेक रंगांच्या इंद्रधनुष्याचा एक तुकडाच भिरभिरून भिरभिरून किलबिलतोय. पण इतक्यात आमचं लक्ष नेपाळी मैनेकडे गेलं. लोक सांगत, ती नेपाळी मैना बोलते. नाव विचारलं तर म्हणे नाव सांगते. मी कठड्यावरून वाकलो आणि लाडाने विचारू लागलो, मैना, तुझं नाव काय? तुझं नाव सांगतेस? पण ही मैना हट्टी होती. ती इकडून तिकडे उडे. आपली किरमीची चोच मानेच्या काळ्या मखमली पिसात खुपसे. नव्या सासूरवाशिणीसारखी दूर कुठेतरी बघे. पुन्हा मधल्या दांडीकडे भुरभुरत जाई. आता मुलांनीही कठडे पकडले आणि माना वर वर करून तीही विचारू लागली, मैना, तुझं नाव काय? मैना, तुला बरं नाही? मैना, तू खरंच नेपाळहून आलीस? तुला कोंडलं म्हणून दुःख झालंय मैना? तुझी मम्मम झाली मैना? मुलांचा गलका थांबला. मीही दमलो होतो. अखेर पडल्या चेहऱ्याने पण मृदू आवाजात मी विचारलं, मैना, आयुष्यात सगळीकडे किती किती थांबत बसायचं ग? आम्हाला वाघ सिंह बघायला जायचंय. हो, आटपा बरं, हा अखेरचा प्रश्न. नाव सांगतेस ना? पण काही नाही, तेच भिरभिरणं आणि नेपाळच्या पहाडातल्या घरट्याकडे तीच ती दृष्टी. अखेर थकून आणि निराश होऊन मी तिच्याकडे बघितलं. पाहतो तो तिच्या चेहऱ्यात बदल झाला होता. लाजेने आणि संतापाने ती लाल लाल झाली होती. मला पाहताच ती फणकाराने म्हणाली, किती फाजील आहात हो तुम्ही? मी क्षणभर अपराधासारखा वरमलो. म्हणजे आमच्या गावीही हा अर्थ नसताना तिने हा अर्थ घेतला होता आणि मुद्दाम पुन्हा मला कळवला होता. मी तिच्याकडे पुन्हा एक क्षणभर पाहिलं. काय होतं त्या डोळ्यात? राग, मिस्किलपणा, लाज, अनेक भाव लपूनही पुन्हा नामानिराळे राहणारे ते डोळे. अखेर मैना बधेना म्हणून कंटाळून आम्ही वाघ सिंहांच्या पिंजऱ्याकडे आलो. तिथल्या एका पिंजऱ्यात एक चित्ता वेड लागल्यासारखा इकडून तिकडे फिरत होता. सिंहाचं एक जोडपं भांडण झाल्यामुळे की काय एकमेकांचं तोंड बघायचं नाही या निश्चयाने दोन विरुद्ध कोपऱ्यात बसले होते. आणि त्याच्या पलीकडच्या पिंजऱ्यात एक ढिप्पाड पट्ट्या पट्ट्याच्या वाघाचं धूळ पाय तण्णावून पडलं होतं. आणि इथे मात्र एका चमत्कारिक ईर्षेच्या पोटी ती जशी मगाशी पोरकटपणाने वागली होती ना, तसंच मीही वागलो. वाघ सिंहांना पाहून कठड्याभोवती थैथयाट करणारा बंजा मला एकदम म्हणाला, अहो पुणेवाले, तुम्ही सिंहाला डरकाळी फोडायला लावा, हे घ्या पाहिजे तर खडे. आणि त्याने जमिनीवरचे खडे भराभरा वेचून माझ्या हाती दिले. खरंच लावा की हो फोडायला डरकाळी. मी सुद्धा ऐकली नाही सिंहाची डरकाळी कधीच. आणि त्या कल्पनेनेच तिने आपल्या कानात बोटं घालून डोळे घट्ट मिटून घेतले. हे असलं भलतं साकडं गळ्यात पडू नये म्हणून मी इकडे तिकडे अगतिकपणे पाहिलं. पण झालं भलतंच.
तिथे असलेल्या 4-2 मुलांनी उत्साहाने टाळ्या पिटल्या आणि बाकीच्या प्रौढांनी नजरेनेच मला आगे बडोचा इशारा दिला. अखेर नाईलाजाने मी पुढे झालो. जमिनीतले कठडे हलवले. हवेतल्या हवेत तलवार, भाला, बर्शी इत्यादी अनेक शस्त्रांचे वार केले. बंदुकीचे बार भरले. द्वंद्व युद्धाची आणि मुष्टियोद्धाची आव्हानं दिली. केस पिंजारून आणि नाकाचा शक्य तेवढा प्रभावी उपयोग करून त्यांच्यावर गुरगुरलो. अखेर रक्षकाचे डोळे चुकवून गजांवर खडेही मारले. माझ्या या प्रयत्नांना यश आलं नाही असं नाही, पण मर्यादित. एका सिंहाच्या नाकाला जरा सुरकुत्या पडल्या. एका वाघाच्या शेपटीचा झुपका किंचित हल्ला आणि त्या भिरभिरत्या वेड्या चित्त्याच्या मिशा थोड्याशा थरथरल्या. ते सिंहाचं जोडपं मात्र दोन्ही कोपऱ्यातून पलीकडच्या हरणांच्या कळपाकडे काहीशा हावऱ्या, काहीशा विषण्ण नजरेने बघत संथपणे पडून होतं. काही गोष्टी इतक्या जवळ दिसत असून त्या इतक्या दूर व्हाव्यात हे आम्हा माणसांचं दुःख भोगत असावीत बिचारी. तुमचा दोष नाही ह त्यात. ती जनावरं कुठे तेवढी भाबडी, मुलखा वेगळी उर्मटाईत मेली. तिचा हा आंबट गोड अभिप्राय ऐकून माझा खजीलपणा गेला आणि मला थोडं बरं वाटलं. तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली, आमची आई काय म्हणते नेहमी माहिती आहे? माहिती आहे का? काय? ती म्हणते कावेबाजाला नेहमी भाबडं म्हणावं आणि भाबड्याला कावेबाज म्हणावं. म्हणजे खरं काय होतं? तिच्या दृष्टीने मी भाबडा होतो की कावेबाज होतो? माझा मलासुद्धा क्षणभर हाच प्रश्न पडला. तिच्या या चकव्याचा अर्थच कळेना. पण झालेल्या या प्रकारामुळे बंजाचा विश्वास मात्र मी गमावला असावा, कारण माझ्याजवळ ठेवलेली सिगारेटची पाकिटं त्याने सरळ परत मागितली आणि तो तिच्या बाजूला गेला. हे पाहून आमचा शहाणा कॉन्फ्युशियस मात्र माझ्याकडे आला. माझं बोट धरून, तिरकी मान करून आणि नागपुड्या वर खेचून म्हणाला, सिंह वाईट आहे नाही? त्याने ओ नाही दिली. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि आमचा मोर्चा आम्ही शेजारच्या हरणांकडे वळवला. आता गेलेली पद सावरून धरण्यासाठी मला काहीतरी करणं भागच होतं. म्हणून ती लहान मोठी ठिपक्या ठिपक्यांची आपल्या बावऱ्या टप्पोऱ्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहणारी, मधूनच कान उंचावणारी हरणं पाहून मी पुढे सरसावलो आणि भीती झालेल्या नव्या शिक्षकाच्या मुलांच्या जिज्ञासेला कुरवाळणाऱ्या आवाजात मुलांना म्हटलं, हे पहा, राम रावणाची गोष्ट माहिती आहे ना मुलांनो? हो हो हो, दोन्ही मुलं उत्साहाने माना डोलावून म्हणाली. मग ते हरिण दिसतंय ना? तसलंच एक हरिण रावणाने सीतेकडे पाठवलं होतं बरं का. खूप शिंग असलेल्या एका धिप्पाड हरणाकडे बोट दाखवत मी म्हटलं, हॅट, हे पुण्याचं बंडल आहे. सीतेच्या हरिणावर सोन्याचे ठिपके होते, तसे कुठे त्याच्यावर? बंजा ओरडून म्हणाला. खरं म्हणजे पूर्वीचा अनुभव जमेला धरून मी गप्प बसलो असतं तर काही बिघडलं नसतं, पण नाही. यावेळेला मी सगळं दमात घेण्याचा प्रयत्न केला. तू लहान आहेस, तुला काय कळतंय? त्या हरिणावर सोन्याचे ठिपके होते तीच पुराणातली थाप आहे. तेवढ्यात ती शांतपणे म्हणाली, तुमचं म्हणणं खरं आहे, पण जरा पाटी बघता का? ती वेगळीच आहे. मी चमकून एका खांबावरच्या उंच जागी लटकावलेल्या पाटीकडे पाहिलं. तिच्यावर लिहिलं होतं, आफ्रिकन काळवीट. या पाट्याच की नाही गैरसोयीच्या आणि घोटाळा करणाऱ्या आहेत. नाहीतर तुम्ही मूळची जात मात्र अगदी बरोबर ओळखून काढली होती, यात शंका नाही. बाकी त्यात आश्चर्य काहीच नाही. तुमचा रक्तबंधाचा अभ्यासच तसा आहे, ती वरकरणी गंभीरपणे म्हणाली आणि मागून खू खू करून पोट धरून आणि रुमाल चाव चावून हसायला लागली.
असं मनमुराद हसून झाल्यावर ती म्हणाली, चला रे पोरांनो, आपण त्या कोपऱ्यातल्या आंब्याच्या झाडाखाली बसूया. आम्ही निघालो. मी मात्र निश्चय केला की यापुढे बोलायचं नाही. पोरंही आता दमली होती, त्यामुळे त्यांची गडबडही थांबली होती. बागेतल्या एका कोपऱ्यातल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसलो. आंब्याची पानं एकसारखी सळसळत होती आणि पानाच्या एका मोठ्या फटीतून सूर्याच्या किरणाचा एक लखलखता भाला थेट जमिनीपर्यंत घुसला होता. तिने आपली पिशवी काढली. सगळ्यांनी पुरवायचं हं, अशी प्रेमळ सूचना देऊन ती पिशवी खोलू लागली. एक लहानसा कागद फाडून त्याचे 4 तुकडे करून ती प्रत्येकावर बंजासाठी आणलेले डाळे, चुरमुरे, चिवडा असं काही काही ठेवू लागली. बंजा एकदम तिच्या अंगाशी लटकला. अंग घुसळत म्हणाला, मला फार भूक नाही आहे हं. आणि आपल्या ओल्या ओठांवरून त्याने पुन्हा पुन्हा जीभ फिरवली. मला पण नाही, मिलिंदाने री ओढली. त्या दोघा मुलांनी अशा प्रौढ जाणत्या भूमिका घेतल्यावर मला लहान मुलाची भूमिका घेणं भागच होतं ना. आम्हाला वाव लागली आहे भूक, काहीतरी लवकर द्या, असं म्हणून एका हाताने खिशातला रुमाल काढत मी माझा हात पुढे केला. तेवढ्याच शेजारचा मिलिंदा मला म्हणाला, खाऊ मागताना वेड्यासारखा असा डावा हात पुढे करू नये. खरंच माझं लक्षच नव्हतं. रुमाल काढण्याच्या नादात मी खरोखरच डावा हात पुढे केला होता. मी क्षणभर गोंधळलो आणि दुसऱ्या क्षणी चमकलो. आमच्या कॉन्फ्युशियसच्या थोर शहाणपणाची मला खात्री पटली. कारण चिवडा मागण्यासाठी मी जो हात पुढे केला तो मुद्दाम डावा हातच. म्हटलं, बघू बघू तरी काय करते ते. माझा डावा हात पुढे पाहून तिने आपला हात आखडता घेतला आणि दटावून विचारलं, त्या पोराला समजतंय ते तुम्हाला समजत नाही वाटतं? पुन्हा डावा हातच पुढे करता येतो. मी तिच्याकडे सावकाश रोखून बघितलं आणि म्हटलं, हो डावाच, मी डावराच आहे. चला करा मुकाट्याने उजवा हात पुढे. मी काय तुम्हाला आज ओळखते होय? आणि तिने खाडकन माझ्या डाव्या हातावर एक थप्पड दिली आणि वेडीने मान खाली घालून एकदम बंजालाच जवळ ओढलं. असली वेडी. कथा इथे संपली आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि आज मुद्दामच विद्याधर पुंडलिक यांची एक हलकी फुलकी तरल अबोध प्रेमाची कथा आपण ऐकली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.